माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची माहिती नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे। मुखेड आणि नांदेड शहरामध्ये बावनकुळेंनी सुपर वॉरियर्सची बैठक घेतली। या बैठकीमध्ये अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याचं म्हटलंय। अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात तोट्यात असलेला कारखाना त्यांचा आहे। म्हणजे ते गाजावाजा करतात माझा कारखाना फार चांगला आहे, परंतु नांदेड जिल्ह्यात सगळ्यात तोट्यात असलेला कारखाना भाऊराव चव्हाण आहे आणि त्यांच्या सरकारच्या काळात त्यांना मदत होऊ शकली नाही ते मंत्री असताना देखील। म्हणून ते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमधल्या आमच्या आघाडी पक्षाच्या नेत्यांनी मदत करायची जेव्हा भूमिका घेतली, मला वाटतं काही चर्चा झाली असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।